नमस्कार मित्रहो, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये बारामतीमधून निवडणूक लढवत आहेत, ती निवडणूक खरंच सोपी राहिली आहे का? सुनेत्राताईंना काही डाऊट येतोय का? कारण ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये बारामतीमध्ये पवार कुटुंबातून ज्यावेळी अजित पवार उभे राहिले त्यावेळी एकदा फॉर्म भरायचा आणि एक शेवटची सभा घ्यायची आणि लाखोंच्या मताधिक्याने निवडून यायचं, हा अजित पवारांचा फंडा. कारण ते अजित पवार होते, त्यांच्यावर छत्र शरद पवारांचं होतं. ती निवडणूक सोपी होती. पण जसं मागच्या टर्मला अजित पवारांना काही 30-35 गावांमध्ये शंका आली होती, त्या शंकेसाठी त्यांना तिथं 3 ते 4 दिवस तळ ठोकावा लागला, विविध आश्वासनं द्यावी लागली. ही गोष्ट 2024ची. त्यानंतर कसेबसे बारामतीकर कल्ले आणि अजित पवारांचा विजय झाला. पण यावेळेस आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण 10 दिवस 13 दिवस आपल्या घरातील शोकामुळे येस ओलांडत नाही. त्या ठिकाणी सुनेत्रा पवार तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात. तर ते दुःख आणि तो शोक आपण का म्हणून पाळायचा, असा बारामतीकरांकडे प्रश्न उभा आहे. स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई असताना अजित पवारांचा FIR बारामतीमध्ये दाखल होत नाही, तेव्हा काय समजायचं? ज्या ठिकाणी ब्लॅक बॉक्स मोबाईल जळत नाही आणि ब्लॅक बॉक्स जळतो, त्यावर पार्थ पवार जय पवार गप्प राहतात, तेव्हा बारामतीकरांनी काय समजायचं? इतका रोहित पवारांनी आटापिटा करून अजितदादांचा घातपात की अपघात यावर कोणीच बोलत नाही, तेव्हा बारामतीकरांनी काय समजायचं? आणि सुनेत्राताई जे म्हणतात की मी अजित पवारांचा वसा घेऊन पुढे चालते, तर मग सुनेत्राताईंना जी खाती अजित पवारांकडे होती ती खाती का दिली नाहीत? ठीक आहे, तात्पुरतं त्यावेळेस अधिवेशन तोंडावर होतं म्हणून अर्थमंत्रीपद दिले नसेल, अर्थसंकल्प सादर केला असेल, पण आता तरी मग याचाच अर्थ सुनेत्राताईंना निवडणूक ही अवघड जाणार आहे. जरी शरद पवारांनी स्वतः याच्यात उमेदवार दिला नसेल, त्यांच्या शब्दामुळे काँग्रेसने माघार घेतली असेल, उद्धव ठाकरेंनी माघार घेतली असेल, पण ही निवडणूक सुनेत्राताईंना अवघड जाणार का, याविषयी मात्र खुद त्यांच्याच मनात शंका आहे. आणि यावर बारामतीकर काय विचार करतील? खरंच त्यांनी यावेळेस सुनेत्राताईंना भावनिक साथ घालतील का?